नमस्कार, मी अजित रानडे. शिक्षण माझं व्यवसायानं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी BE मेकॅनिकल केलं माझं पुण्यामधून. हे करताना लक्षात आलं की पुण्याजवळ खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे. अतिशय ऐतिहासिक असं हे शहर आहे. महत्त्वाच्या सगळ्या ज्या स्वातंत्र्य युद्धामधल्या महत्त्वाच्या घडामोडी पुण्यामध्ये घडलेल्या आहेत आणि खूप चांगली लोक पुण्यामध्ये आहेत. असं करता करता लक्षात आलं पुण्यातल्या काही ट्रेकिंग क्लब्सबरोबर किंवा पुण्यातल्या काही चांगल्या लोकांबरोबर मी फिरणं सुरू केलं आणि साधारणपणे पहिल्या 6 ते 7 वर्षांमध्ये माझे 150 किल्ले फिरून पुण्यातले झाले. किल्ले हे फक्त डोंगर चढायचा आणि यायचा अशा ह्यांनी मी चढलो, म्हणजे त्याचा अभ्यास नाही केला. तर किल्ल्यांचा अभ्यास, त्याच्यामागचा थोडासा इतिहास, किल्ल्यांवरचं जे काही स्ट्रक्चर्स आहेत, किल्ल्यांचे जे अवशेष राहिलेले आहेत, तिथे राहणारे लोक, ह्याच्याबद्दल थोडासा जाण्याचा प्रयत्न केला. काही चांगल्या लोकांनी ह्याच्यामध्ये मार्गदर्शनही केलं आणि अशा तऱ्हेने आवड निर्माण होत गेली. राफ्टिंग ह्या क्रीडा प्रकाराबद्दल मला लहानपणापासून प्रचंड आकर्षण होतं. कारण हिमालयामधल्या नद्यांवरती फेसाळत्या पाण्यावर तरंगणारे तराफे आणि त्याच्यावर जीवाचं रान करून वल्ली मारणारी माणसं, हे दृश्य मी TV वर पाहत होतो. पण आपणही असं करू शकतो का, हा विचार अजून मनाला शिवला नव्हता. पण 2003 साली राफ्टिंगचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गंगेत राफ्टिंग केलं आणि बाकीच्या बऱ्याचशा नद्यांमध्ये हिमालयात राफ्टिंग केल्यानंतर ठरवलं की आपण आता राफ्टिंग एक्सप्लोरेशन करू शकतो. राफ्टिंगमधल्या ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज किंवा ह्यामधल्या बऱ्याचशा ज्या करिअर, परत प्लीज घ्या थोडंसं, मी काय म्हणता करायचं असेल किंवा थोडीशी वेगळी अशी वाट चोखाळायची असेल तर थोडा फक्त तुमचा मनाचा निडरपणा किंवा धाडस असं म्हणता येणार नाही, तर आपल्या कुटुंबाचा किंवा फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. हे असेल आणि मुख्य म्हणजे ह्यामधली आवड असेल तर सोन्याहून पिवळं असं मी म्हणेन याच्यामध्ये. आता राफ्टिंग ह्या बाबतीत किंवा स्कुबा डायव्हिंग अशा ज्या ॲक्वा ॲक्टिव्हिटीज, पाण्यामधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्यामध्ये करिअर करायचं असेल तर भारतामध्ये ह्याचा आत्ता फक्त उदय झाला आहे असं मी म्हणेन. कारण राफ्टिंगचा आपण जर जगातला इतिहास बघितला तर 1960 सालापासून जगामध्ये सुरू झालं. युरोप किंवा अमेरिकेमध्ये राफ्टिंग ह्या प्रकाराची सुरुवात झाली. 72 सालच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ह्याला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाली. आज क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळवणं अशासाठी आवश्यक आहे कारण क्रिकेट असेल किंवा फुटबॉल असेल याच्यामध्ये लोकांना पैसा दिसतो. राफ्टिंग हा त्या मानानं फार नवीन असा धाडसी क्रीडा प्रकार आहे. पालकांना आपल्या पाल्यांना, मुलांना ह्या क्षेत्रामध्ये का पाठवायचं बेसिकली हा पहिला प्रश्न पडू शकतो. भारतामधल्या राफ्टिंगबद्दल बोलायचं तर मी असं म्हणू शकेन की गंगा नदीमध्ये ते ऋषिकेशच्या परिसरामध्ये राफ्टिंग हे मोठ्या प्रमाणावर चालतं. राफ्टिंग हे इंडस्ट्री म्हणून तिथे ट्रीट केलं जातं. राफ्टिंग करणाऱ्या खूप मोठमोठ्या तिथे कंपनीज आहेत ज्या कार्यरत आहेत तिथे. राफ्टिंग असोसिएशन ऋषिकेशच्या लोकांनी फॉर्म केलेलं आहे आणि तिथे राफ्टिंगच्या स्पर्धाही भरवल्या जातात वर्षामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की राफ्टिंग करणं, हिमालयामध्ये राहणं, निसर्गात राहणं, ह्या नद्या आपल्याला इन्कम सोर्स असं म्हणाला तर इन्कम सोर्स हा नक्कीच चांगला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची पुढे जाऊन ह्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून ह्या क्षेत्रामधला अनुभव घेऊन चांगल्या लोकांबरोबर काम करून स्वतःची कंपनी तुम्ही सुरू करू शकता या गोष्टीमध्ये राफ्टिंगची. महाराष्ट्रामध्ये नक्की ज्याला मर्यादा आहेत, फार तर 1-2 नद्या राफ्टेबल आहेत. आता कुंडलिकामध्ये काही 3-4 वर्षांपासून राफ्टिंग सुरू झालं आहे. पण अख्ख्या भारताचा विचार करता हिमालय हे आपल्यासाठी प्रचंड असं पोटेन्शियल असलेल्या एक एरिया आहे. हे सुरू करता येऊ शकतं. स्कुबा डायव्हिंगबद्दल मी बोलायचं म्हटलं तर स्कुबा डायव्हिंग तर हा त्या मानाने अजून नवीन प्रकार आहे. समुद्राच्या अंतरंगात शिरून समुद्रामधलं शैवाल, सागरी जलचर बघणं हे माणसानं बघितलेलं स्वप्न होतं. फार तर अतिशय अनुभवी पाणबुडे जे असतात ते त्यांच्या भागामध्ये जाऊन उथळ समुद्रामध्ये ह्या गोष्टी काही वेळापुरतं करू शकायचे. पण आज स्कुबा डायव्हिंगसारखं चांगली मॉडर्न ॲपॅरेटस उपकरणं वापरून समुद्राच्या उथळ पाण्यात जाणं आणि तिथल्या गोष्टी बघणं हे सहज साध्य झालेलं आहे. आणि भारतामध्ये आता आमच्या वॉन्डरर्सचा विचार केला तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीसारख्या महिन्यामध्ये आम्ही केवळ सहल म्हणून आयोजित न करता ह्याचं एक प्रशिक्षण म्हणून या अशा गोष्टी ऑर्गनाईज करत असतो. कालीगंगा नदीमध्ये राफ्टिंग एक्सपिडिशन नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात आम्ही आखली आहे. त्याच्यामध्ये राफ्टिंगचं बेसिक प्रशिक्षण, याच्यापासून राफ्टिंग नद्यांमध्ये राहायचं कसं, नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये किंवा तिथल्या जैवविविधतेला, बायोडायव्हर्सिटीला काही बाधा पोचू नये आपल्याकडून, तिथल्या एन्व्हायरमेंटला, ह्यासाठी आम्ही काही उपक्रम आखत असतो.
हिमालयामध्ये. तर स्कुबा डायव्हिंगमध्ये सुद्धा सागरामध्ये प्रदूषण कमीत कमी कसं होईल आपल्यामुळे याची पण आपण काळजी घेऊ शकतो. आणि धाडस आणि मनोरंजन ह्या 2 गोष्टी झाल्या. पण मी याबद्दल असं म्हणू शकेन की पोट आज उपजीविका करणं, आपलं पोट भरणं, चरितार्थ चालवणं ह्या गोष्टी किंवा ह्याच्यामध्ये करिअर करणं याला प्रचंड वाव आहे. म्हणजे ह्यामधला माणूस ह्या गोष्टी स्कुबा डायव्हिंग आज विचार केला आपण तर कोकण किनारा अख्खा आपल्यासाठी आपली वाट बघतोय असं म्हणता येईल. आज कोकण किनाऱ्यामध्ये मध्यंतरी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने याचा विचार केला होता, पण अजून पूर्णपणे याचा जो पोटेन्शियल कॅच केलं पाहिजे ते अजून झालेलं नाही आहे. तर आपल्या कोकणातल्या लोकांना, कोकणातल्या जे नेटिव्ह आहेत, कोकणवासी आहेत, यांच्यासाठी तर ही अख्खी मोठी इंडस्ट्री उभी आहे. म्हणजे कोकणामध्ये आज लोक जे जातात ते बीच, समुद्रकिनारे आपण म्हणतो किंवा देवालय, कोकणचं खाद्य, कोकणामधल्या ज्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्या बघणं, नारळी पोफळीच्या बागा बघणं, या व्यतिरिक्त आज जर आपण स्कुबा डायव्हिंग सारख्या गोष्टी उपक्रम तिथे सुरू केले, अगदी 3 ते 4 ठिकाणी जर आपण ह्या गोष्टी सुरू केल्या तर हे एक रोल मॉडेल म्हणून आपण हे विकसित करू शकू लवकरात लवकर आणि मोठी इंडस्ट्री होऊ शकेल. यातून फक्त बघायला जाणं हा उद्देश नाही, तर यातून चांगलं परकीय चलनसुद्धा आपण मिळू शकू. आज केरळ ज्या गोष्टी करते त्या महाराष्ट्रात समुद्रकिनारा हा तसा अजून करण्यासारख्या ह्या गोष्टी खूप आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे जास्तीत जास्त कॉलेजेसनी, तरुणांनी ह्या क्षेत्रामध्ये अवश्य यावं आणि याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लोक नक्की आहेत, पुण्यामध्ये सुद्धा आहेत, ते नक्की मार्गदर्शन करतील. आणि नुसतं ही आवड, हौस, छंद म्हणून ह्याला एक मर्यादित न ठेवता, याचा स्कोप लिमिट न करता ह्याच्यामध्ये करिअर म्हणून उतरणं जेवढ्या तरुण वयात आपण उतरू तेवढं चांगलं असं मला तरी वाटतं. आणि ह्याबद्दल बोलायचं म्हटलं तर उपजीविका, चरितार्थ, मगाशी मी जे म्हणालो, उपजीविका आपण जी करतो, आपण पोट भरतो, नोकरी करतो, तर आपलं पोट नक्की भरेल, परंतु त्यामुळे आपलं पोट नक्की भरू शकेल. पण आपण कोणासाठी जगायचं, का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे आपल्याला फक्त निसर्ग शिकू शकतो. आणि आता फक्त एक छोटी अननोन वॉटर्स आणि भरत सिल्वर. ओके, अननोन वॉटर्स आणि भरत सिल्वर. अच्छा, स्पॉन्सर होतं. भरत सिल्वर आहे का? नाही, मला माहिती. ओके, तर फक्त एवढंच म्हणाले की अननोन वॉटर आणि भरत सिल्वर यांनी आयोजित केलेलं बोला पुढे या चर्चासत्रातलं, ओके, जो चर्चासत्र आहे निसर्गाचे, एक खरंच चांगला उपक्रम आहे. काय तुम्हाला थोडंफार वाटेल तसं 1-2 ओळख त्याच्याबद्दल? अननोन वॉटर्स आणि भरत सिल्वर असं आहे का? त्यांनी आयोजित केलेलं बोला पुढे या चर्चासत्र मालिकेतील ओके हा विषय खरंच आहे. तुम्ही आणि जरूर उपस्थित राहा. ओके, ते इव्हेंटसाठी थोडंसं बरोबर काही क्युरियस असेल तर तिथे तुम्हाला हे केलं जातं. 2 अननोन वॉटर्स आणि भरत. बरोबर, तुम्हाला सुरू करू. तुम्हाला गिर्यारोहणाबद्दल जास्ती माहिती करून घ्यायची आहे. भारतातल्या ज्या हिमालयामधल्या अतिशय सुंदर नद्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये राफ्टिंग कसं करायचं, कुठल्या संस्थेत प्रशिक्षण घ्यायचं, राफ्टिंग म्हणजे काय याची माहिती घ्यायची आहे. हॅवलॉक बेट, अतिशय सुंदर जे हॅवलॉक पाचूचं बेट आहे अंदमान निकोबारच्या मधलं, इथे तुम्हाला यायचं आहे. आणि ह्याचे स्कुबा डायव्हिंगची जास्ती माहिती करून घ्यायची आहे. हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बोला पुणेनी आयोजित केलेलं जे आव्हान निसर्गाचं या शीर्षकाखाली बोला पुणेमध्ये अननोन वॉटर्स आणि भरत सिल्वर यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा अजिबात चुकू नका.